श्रोतेहोत ऐकूयात परिसर या कार्यक्रमात परिसर विज्ञान ही मालिका. लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोतेहो, लहानपणी गावाकडे बैलगाडीत बसायला मोठी मौज वाटायची. बैलगाडी लांबून चालली अथवा सायंकाळी शेतावरून घराकडे ओढीनं येत असेल तर त्यावेळी बैलाच्या विशिष्ट लकबदार लयीतील चालीमुळे बैलगाडीच्या खडखडाटाचा एक आवाज आणि दुसरा आवाज आपण विसरू शकत नाही, आणि तो म्हणजे शेतकऱ्यानं मोठ्या आवडीनं त्यांच्या गळ्यात घातलेल्या घुंगरांचा आवाज. आपल्या मनाला प्रसन्न आणि उल्लसित करत असे. त्यावेळी फारशा गाड्या, जीप गाड्या, मोटारसायकली नव्हत्या. अशावेळी शाळात माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिलाऱ्या बैलांची जोडी हो, कशी दौडत दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो, हे गीत शिकवलं जायचं. शेताकडे धूळ उडवत जाणाऱ्या मोकळ्या गाड्या आणि परतताना वैरण जळण घेऊन येणाऱ्या गाड्या, सुगीच्या दिवसात धान्याची पोती, उन्हाळ्यात झाडाचे काढलेले आंबे त्या बैलगाडीतून भरून आणले जात. वर्षातून 2-4 दिवस शेणखतासाठी बैलगाडी वापरली जाई. त्यावेळी बाजूला पोती लावून त्यात हे शेणखत भरलं जाई. शेतात जागोजागी छोटे ढीग टाकले जात. नंतर ते खत रानभर विस्कटलं जाई. आता ट्रॅक्टर आले आणि बैलगाडीचं प्रस्थ थोडं कमी झालं आणि नैसर्गिक खताला रासायनिक खताचं ग्रहण लागलं. त्याचबरोबर आता शेतकऱ्याची हक्काची सर्जा राजाची, जीवाशिवाची अथवा ढवळ्या पवळ्याची जोडी बांधावरनं अन गोठ्यातून दिसेनाशी झाली. बैलपोळ्याला जुन्या आठवणीत रमणाऱ्या शेतकऱ्यांच्या चर्चात त्यांच्या बैलांच्या आठवणी आल्याशिवाय आजही राहत नाहीत. एखाद्या यात्रेला सजवलेल्या बैलगाड्या पहाटेच्या वेळेस एका ओळीत जाताना पाहायला आता पुन्हा आपल्याला मिळणार नाहीत. पूर्वी एखाद्या मोठ्या लग्नाला सुद्धा अशा खूप गाड्या ओळीनं वऱ्हाड घेऊन जात. अशी बैलगाडी सजवली जाई आणि वर सावलीसाठी तट्ट्याही लावल्या जात. तसंच बैल जोडीला लागणाऱ्या चाऱ्याची व्यवस्थाही केली जाई. गाड्या जास्त उन्हात चालवले जात नसत. वेळोवेळी लांबच्या पल्ल्यात विश्रांती दिली जाई. बैल आणि मालक यांच्यात अतूट प्रेमाचं नातं असे. शक्यतो एकदा बैलजोडी आणली की ती विकली जात नसे. एखादा शिंगे मारणारा मारकुटा बैल गावात प्रसिद्धही असे. आजारी म्हाताऱ्या बैलाकडेही मात्र तेवढंच लक्षही दिलं जायचं. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मिरवणूक सजवलेल्या 101 बैलगाड्यातून काढली जाई. हा पुढे कित्येक वर्ष चर्चेचा विषय असे. त्या काळात गावात काढल्या जाणाऱ्या वराती बैलगाडीवरूनच असत. याबरोबरच पंचक्रोशीत विविध जत्रा आणि यात्रात एक्का, दुक्का, छकडा या गाड्यांच्या शर्यती या जत्रेला वेगळीच मजा आणत. कुस्त्या आणि शर्यती हा जत्रांचा अविभाज्य घटक होता. मध्यंतरी मात्र बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आली. बैलांवर शर्यती दरम्यान करण्यात येणारे अत्याचार आणि त्यांचे हाल यामुळे ही बंदी आणली गेली. प्राणी विरोधी क्रूरता आणि प्राणी कल्याण याबाबत कायदेही आहेत. त्यात बैलगाडीत किती ओझं असावं याबाबतही काही बाबी नमूद केलेल्या आहेत. जसे बैलगाडी ओढणारा एक बैल असेल तर बैलगाडीचे आणि बैलगाडीतील साहित्याचं एकूण वजन किती टन असावं, तसंच 2 बैल बैलगाडी ओढत असतील तर साहित्याचं आणि बैलगाडीचं एकूण वजन किती टन असावं हे आता कायद्यानं ठरलेलं आहे. लाकडांच्या मोठ्या चाकाऐवजी अलीकडे रबरी टायर्स असणाऱ्या बैलगाड्या ऊस वाहतुकीसाठी कारखान्याकडून वापरल्या जातात. त्यामुळे वाहतूक सुलभ आणि वेगानं होते. तरीही बैलजोडी निमूटपणे मालकाला मृत्यूपर्यंत साथ देतच असते. भारतातील लाकडी बैलगाडी तयार करणारे कसबी कारागीर आता नामशेष होत चाललेत. यापुढे बैलगाडी शेतकऱ्यांची शिवारात दिसणार नाही. प्लॅस्टिकच्या आणि कार्बन फायबरच्या बैलगाड्या यापुढे दिसतील. पण दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी त्यांच्या घरात जीवाशिवाच्या बैलजोड्या टिकवून ठेवलेल्या आहेत. त्या बळीराजाला मात्र मानाचा मुजरा. परिसर या कार्यक्रमात परिसर विज्ञान या मालेचं लेखन केलं होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांनी. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत.